याला म्हणलं तो केलंय काय म्हणलं. नाही आता मी जाता येतो बघतो ना म्हणलं याला काय बुवा 2-3 दिवसात एवढं काय फरक झाला, वेगळं दिसायला लागलं. हा आता आपण बरं उन्हात आहे, रविवारी वाजले आपण. हो तरी पण किती वाटतं फ्रेश दिसतंय. असं थोडं झुकलं पाहिजे ना हो उन्हाचं. हो तरी आहे का झुकलेलं? कडकपणा किती बघ ना. हा मग मक्याला चालेल का तुमचं? अरे लय भारी मकाला. तुमची एक मका हात तुम्हाला मी घेतला दाखवायला येतो. हो का? पाताळ आहे मका, हा मी पेरलेली आहे. तू मकाला मार, तुला युरिया सुद्धा टाकायची गरज नाही. आणि युरिया काहीच मारलाय नाही. ना का? तुमचं नाव, मोबाईल नंबर आणि गाव सांगा. बडे विश्वनाथ ज्ञानेश्वर, हम्म. मुक्काम पोस्ट नगरवाडी कांदळी, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे. मोबाईल नंबर 9370221558. शेट काय म्हणत होता तो, काय मारला औषधाला. म्हटले बॉसही नाही नेलं, टोसही नाही नेलं, आमकाही नाही. फक्त मी बुरशीनाशक आणि रोगार त्यांच्याकडून आणलं होतं. मला म्हटले काय तो काही सोडायचं काही नेलं नाही. म्हटलं मी आता तुमच्याकडून म्हटलं मी नेलंच नाही. म्हटलं मी दुसरीकडून आणली होती औषधं. यांचं नाव सांगितलं का? म्हटलं तुझं अजून त्याच्यावर आहे का विश्वास? आता मला पहिल्यापासून तो चढच लागलेला आहे. आपण बाहेर हा काहीतरी. आता तुम्ही सांगा, जर 250 ml ची बॉटल जर घ्यायला गेलं कमीत कमी 300 रुपये लागत. बर. आणि यांचं 1 लिटर घ्यायला गेलं तर 300 रुपये देते. आणि फास्ट ग्रो आहे ना अर्ध्याचं 500 रुपये देते. त्यातून आता मी तुम्हाला सांगतो, मका आहे माझी आता 1 महिन्याची झाली. मक्याला चालेल का तुमचं? अरे लय भारी मकाला. तुमची एक हात मी घेतला. दाखवायला येतो. हो का? पाताळ आहे मका, हा मी पेरलेली आहे. तू मकाला मार, तुला युरिया सुद्धा टाकायची गरज नाही. आणि युरिया काहीच मारलाय नाही, ना काहीच का? नाही, काहीच नाही. पण बुवा विचारलं मी तुम्हाला, हो. मला त्या शेतीतली काय अक्कल नाही. पण बुवा हा फवारणी घेता नाही ना, तुम्हाला काय करायचंय, जर तुमची 4-5 इंचाची असेल मका आणि तुम्ही एवढली आहे, हा मग तुम्ही ना आत्ता तिचा हात घेतला का नाही, थोडा सोडून मारायचा. फरक बघाय, फरक बघायचा. फरक बघाय. 1-2 आपल्या सोडायच्या. हा हा हे जे मारले ना त्याची आहे ना हाईट डबल होणार, डबल. तो बघितलं ना तरी शिक हा, तेच म्हणलं. पाणी भरत होतं म्हणलं हे कसं काय उचललंय बघ. त्यांना फरक जाणवला. ही अशोकाची जी व्हरायटी ती पण पानाची, पण गावठीची एवढी पण पान होणं एवढं शक्य ही गावठी व्हरायटी ना. गावठी व्हरायटी. त्याची मी सुरुवातीला आले विचारले यांना. राजेश्वरी म्हणून आहे. हा मी सुरुवातीला आले यांना विचारलं, म्हटलं कोणती व्हरायटी एवढी पानं रुंद आहेत. नेत्राची त्यांना म्हटलं मार्केटमध्ये वकाल निवडून पडेल, फक्त 1 हजारला पाहिजे तो. नाही झालाच पाहिजे तिथे काय आपलं. नाही वकाल निवडून पडलं पाहिजे मार्केटमध्ये बाजारभावाच्या ह्याच्यात. आणि यालाही ना 1 हात घे आणि मला 1 द्या. हा मी करतो मकाला प्रयोग. चला. हा चालेल ना. प्रयोग नाही मी नाही आता बघ तुला माहिती कांद्यामध्ये फरक वाटतं का बाकीच्या पेक्षा? 100%. हा मी आहे ना तुला प्रवेश फक्त ना कीटकनाशक आणि बुरशीनाशक तू अनेक सगळ्या यांच्याकडून घेतलं. इथं पोस्ट काम आहे कंपनी जास्त. बरं ह्याला काय काय घेतलं तुम्ही फवारणी? याला आम्ही फवारणीतून आहे ना लिप बुस्टर, फास्ट ग्रो आणि टोमॅटो पॉवर एकदाच मारले. एकच फवारणी झाली? एकच फवारणी केली. पंपाला लिप 150 घेतलं. परत तुम्हाला सांगतो हे मारलं फास्ट ग्रो 50 आणि टोमॅटो 50. एकच फवारणी केली. 3-4 दिवसात एवढी ग्रीनरी आली आणि एवढी वाढ झाली
का कोणत्याही रासायनिकच्या? नाही ते आता त्याच्यावर हे दिसते ना काय? ग्लेझिंग हा ग्लेजिंग आहे बघा ना, कॅनोपी विनोपी किती चकाकीपणा आहे. कॅनॉपी पण झाली हा. नाही का. आणि एकच तुम्ही फवारणी घेऊन एवढा फरक एकच. पडला, एकच 3 दिवसात मी फरक पडला. म्हटलं ना म्हणलं याला म्हणलं तो केलंय काय म्हणलं. नाही आता मी जाता येतो बघतो ना म्हणलं याला काय बुवा 2-3 दिवसात एवढं काय फरक झाला. वेगळं दिसायला लागलं. हा बरोबर. नाही तर ह्या टायमाला आहे ना धने असे पान आहेत ना हा. पिवळी पडतात आणि टेम्परेचर आहे एवढं आता. टेम्परेचर. आणि हा खालची पानं हा आता नाही जमत टेम्परेचर आहे, नाही. आता एवढं टेम्परेचर किती फ्रेश दिसते हा फ्रेश है ना. प्लॉट फ्रेश. भरलेली कधी भरले आता आपण बरं उन्हात आहे हा रविवारी भरले नाही. आपण हो तरी पण किती वाटतं बुवा. फ्रेश दिसते. फ्रेश वाटत. असं थोडं झुकलं पाहिजे ना हो उन्हाचं. हो तरी आहे का झुकलेलं. बघा कडक पाना किती पण हा मग हा ना. चालेल की एका फवारणीमध्ये तुम्हाला एवढा फरक मिळालाय हा. है ना. आणि आता हे शेतकरी आलेत, शेतकरी. तुमचं नाव, मोबाईल नंबर सांगा, गाव. माझं नाव संपत बाळू बडे. हं. माझा तसं कॅटरचा व्यवसाय आहे, हा पण बुवा शेती पण करतो. मी बरं. पहिले शेतकरीची मी. हा हा शेती मी यांच्यापेक्षा आपलातून केलेली, बरोबर. असं काही भाग नाही. मी यांना जागतेच सांगतो हे वावरात रोप टाकाय द्यायचं आणि रोप वाटिकेतून रोप आणायचं हे नाही, घरी रोप टाकून इथं लावा हा ते उत्तम. बरोबर बरोबर. हे मी त्यांना लय वेळा सांगितले पण ती ऐकते नाही. रोप तुमचं तुम्ही बघा डायरेक्ट सांग घरी रोप टाकायचं हो. आणि ते करा, हो. तो प्रयोग करा, जुन्या पद्धतीने शेती करा. हा, मातीवर काम म्हणजे पोषणावर काम केलं ना, केलं तर तुमचं पीक एकदम सशक्त होणार. डायरेक्ट नैसर्गिक हे जे आहे ना, ऑर्गॅनिक पाहिजे, हा हे करा, ऑर्गॅनिक पाहिजे. हे वापरा. बरोबर. नाही काळाची गरज आहे आता ती. फाउंडेशन ते फाउंडेशन फाउंडेशन ना. इमारतीचा पाया जर भक्कम असेल तर वर हे इमारत करा ना, काय सारखं हो, direct हो, हो. वायू पहिल्यासारखं शेणखत राहिलं नाही आता. नाही राहिलं. पहिलं म्हणजे कुजवण्याची क्रिया 5-5, 6-6 महिने राहायचं. असं उकुरड्यात आता खत मग लगेच- जायचं खाली पहिलं. ही इकडून आता उपसायचं, हे तिकडून इकडून वावरात. घ्यायचं आणि तिकडे टाकायचं आणि त्याचा नाही, उपयोगच नाही नाही, काही. नाही, नाही. ते खतच आता नाहीत. आपलं खत येतं ॲग्रोधन म्हणून हम्म. 100% कंपोस्ट केलेलं आणि शेणखताला 100% पर्याय. पर्याय त्याच्यामुळे तुमच्या बुरशी येणार नाहीत, अजिबात बुरशी हुमणी नाही येणार, तण येणार नाही. पहिली लोक आहेत ना खत आहे ना चाळायची. हम्म. आता चाळीतात का कोणी? अरे चाळायला काय लागते, 3ऱ्या महिन्यात उचलून टाकायचं वावरात. हा. ते कुजतच नाही. कुजत ते खत नाही. तर कुजलं पाहिजे ना, हो. थोडं त्याला झालं पाहिजे का नाही काहीतरी. हो. आता त्याची आपल्याला काहीतरी- आता आपल्याला बघा टेम्परेचरनं त्रास होतोय नाही का. त्रास हा. होतो, खरं त्रास मला नाही पाहिजे. मला पिकांचं काय पिकांचं. तरी ते पीक फ्रेश आहे तरी नाही. म्हणजे ते कशामुळे बुवा, तुमचे हा. एक तुमचं फवारणी एक- झाली एक फवारणी झाली त्याच्यामुळे तेवढं ते तग धरून राहते एवढं टेम्परेचर. पहिले काय वावर होती घरी? फार इथं काय नव्हतं हो, बुकाड हा. भेंद्री नव्हती येत. नाही खरंच मी पाहतो आता मी माझ्या वावरात याच्यात पात्री येत होती ती शेळ्यांना काढून यायचं आम्ही. आता काय सांगायचं लई. तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगाल? शेतकऱ्यांना मी एवढंच सांगू शकतो का कृषी महादनचं फास्ट ग्रो लिप बुस्टर, परत ओनियम पॉवर, टोमॅटो पॉवर. आता ह्या कोथिंबीर सारख्या पिकाला किती फवारण्या केल्या तर पूर्ण पीक निघेल? कोथिंबीर सायकलला फार फार तर लेस टेम्परेचर असेल तर 3 फवारण्यामध्ये फार अफलातून माल निघणार. हा. आणि खर्च त्याचा किती होणार? खर्च काय आहे तुम्हाला सांगतो, लईत लई 2-1 हजारापर्यंत खर्च, फार फार तर 2,500. पूर्ण सुरुवातीपासून शेवट सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत 2.5, फार फार तर 3,000. खर्च कमी. हा खर्च कमी. आणि तुम्ही जर सॉइल केअर आणि लिप बुस्टर जर सोडलं तर अजून 1,000-1,500 वाढतील. हा. पण तुम्हाला सांगतो जिथं 40,000 रुपये खर्च होता तिथं जर तुमचे 5,000 जर होता असेल हा. तर हरकत काय करायची? किती खर्च कमी, किती पटीनं खर्च कमी? किती खर्च पाहिजे? जवळजवळ 92% खर्च कमी होतो. 8%च खर्च झाला. हा 8% खर्च येतो. असं आहे. चालेल मग. ठीक आहे, धन्यवाद. ओके.